11 केळवा रोड संघ मॅच जिंकला आणि प्रथमता घेतलंय. 5 षटकांची मॅच असेल याची नोंद असू द्या. प्रथमता क्षेत्ररक्षण करण्याचा एक धाडसी निर्णय आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूने आई आशापुरी येडवण संघ अतिशय सुंदर बॅटल बघायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघाचा मी कौतुक करतोय. ज्या पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये एक्युरेट टायमाला आपण या ठिकाणी आलात. गणपती बाप्पाला वंदन करूया आणि वळूया आजच्या समालोचन कार्याकडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पाच षटकांची मॅच असेल. आपण बघतोय फुलटॉस चेंडू पंचा दाखवताना आशुतोष व्यवहारे सर आणि राकेश राऊत सर मैदानामध्ये मंद मंद पावलाने जाताना आपण बघतोय. आजचा अंतिम दिवस आहे आणि पहिली मॅच आपल्याला बघायला मिळते. एका बाजूने जय 11 केलवा रोड आमच्या महेश यांच्या सुपुत्र आणि त्यांच्याच नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण बघतोय. तर दुसऱ्या बाजूने आई आशापुरी येडवण एक मोठा संघ आहे. चांगली मॅच नक्कीच बघायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर प्रणित जय 11 केळवा रोड यांनी मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा एक निर्णय घेतलाय. महत्त्वाचा टॉस आणि तदनंतर मात्र आपण बघणार आहोत ओपनिंग पेअर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मृदुल आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सकाळच्या सत्रातील महत्त्वाची क्षणचित्र आपण डिस्प्ले करतोय. ओपनिंग पेअरला आपण कव्हर करतोय. मंद मंद पावलाने येत आहेत. मनामध्ये विचारांचा काहूल असेल. एक चांगल्या पद्धतीचं फाउंडेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न असेल. भावेश आणि मृदुल पाटील सध्या चर्चेत असणारं नाव दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय नितिकेश ज्यांनी स्पर्धा गाजवलंय असा हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. नितिकेश अमोल पाटील स्मृती चषक पर्व 4 एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची टुर्नामेंट अल्पावधीमध्येच तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयामध्ये अमोल पाटील स्मृती चषकानं आपलं नाव कोरलंय. त्याच्या मागचं कारण अतिशय उत्कृष्ट आयोजन आणि उच्च दर्जाचं नियोजन आपल्याला बघायला मिळते. यंदा या नियोजनामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण बाईक बघतोय. अगम मोटरच्या माध्यमातून सौजन्य आणि एक अतिशय सुंदर बाईक सर्वांच्या नजरा वेधून घेताना आपण बघतोय. चला मॅच स्टार्ट कर. आपण 5 षटकाची मॅच केल्याची नोंद असू द्या. सकाळच्या सत्रामध्ये आमचे मॅन्युअल स्कोरर शेखर किनी, डिजिटल स्कोरर अमर पाटील आणि आमचे टेक्निशियन मुन्ना जसवाल आमच्या समवेत जोडले गेले आहेत. आमचे 2 प्रोफेशनल कॅमेरामॅन एका बाजूने आपल्याला अतुल आणि सूरज यादव आपल्याला बघायला मिळत आहेत. सर्वांचं करूया आपण वेलकम आणि वळूया मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाच्या खेळाकडे. फील्ड सजवली गेली आहे. 30 सर्कलच्या बाहेर आपण 2 खेळाडू बघतोय. भावेश लेफ्ट हँड बॅटर आणि त्याच्यासाठी डीप मिड विकेट सेट केला गेलाय 38 सर्कलच्या बाहेर. मॅचला होते 60. एक लॉंग ऑफ रिझनला खेळाडू आपण बघतायत आणि दुसरा डीप मिड विकेट. बेस्ट ऑफ लक. वळूया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू 9:32 मात्र स्टार्ट झालाय. दोन्ही संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अजित आता इथे आपण डगआउट मध्ये आहोत. अत्यंत महत्वाचा सामना आणि जल्लोष बघूया. बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा.
हळुवारपणे मात्र चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न डाऊन द लेग स्टंप. वाईड बॉलने स्टार्ट झालंय. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल थोडंसं चेंज ऑफ द पेस करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज. नितिकेश सुंदर अशी खेळपट्टी आपण बघतायत तयार होताना. नितिकेश पॉवर प्ले महत्वाचं षटक आहे. समोर भावेश लेफ्ट हँड बॅटरला आपण बघतोय. थोडंसं आपण मोमेंटम बघतायत शोधण्याच्या प्रयत्नामध्ये नितिकेश आपल्याला बघायला मिळतोय. महत्वाची मॅच आहे. जिंकणारा संघ हा सुपर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं होणं बंधनकारक आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. चांगला चेंडू हाताळला गेलाय. थोडासा कट झाला बाहेर. खासियत राहिले 6-11 केळवा रोड संघ. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल बॉल पडल्यानंतर थोडंसं खाली राहिल्याने कटी झालाय. हे क्लास आहे पहिल्या षटकासाठी आलेल्या गोलंदाजाचं. नितिकेश चांगला स्टार्ट देतोय. 2 स्क्वेअर चेंडू नंतर एक डॉट बॉल. पुढचा चेंडू आई गतीला परिवर्तन. पॉइंट रिझन मध्ये चेंडूला एक्झिक्यूट करतात. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये येतोय. आजच्या दिवसातला पहिला चौकार. अतिशय सुंदर स्टार्ट भावेशच्या बॅटमधनं. स्केअर ऑफ द विकेट. चेंडूला पिच केलं सिली पॉइंटच्या डोक्यावरनं आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. आपला इंटेंट क्लिअर केलाय भावेशनं. धावसंख्या 6 वर पोहोचलंय. एक कमाल का स्ट्रोक था और पॉइंट 5 रन ऊपर से इस गेंद को खेला गया था. दर्शनीय स्ट्रोक स्टार्ट अच्छा हुआ. टाइमिंग बढ़िया किया था और उसके साथ इनफील्ड के ऊपर से ये स्ट्रोक खेला गया था. अप्रतिम शॉट सिलेक्शन. थोडासा टॉस झाला चेंडू. कडे कडे या ठिकाणी आपण बघतायत अप्रतिमरित्या पूल बनवलाय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 मध्ये कन्वर्ट होताना धावसंख्या 9 वर. टीट फॉर टैट जवाबी हमला बीच मैदान पर. लेफ्ट हैंडर बल्लेबाज है. पहले ऑफ स्टंप के बाहर गेंद थी तो बहुत खूबसूरत स्ट्रोक था पावर प्ले में और उसके बाद मिडल और लेग स्टंप पर गेंद थी तब जाकर ऑन साइड पर एक दर्शनीय स्ट्रोक. शानदार बल्लेबाजी हो रही है मैदान के अंदर. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी आपण बघू शकाल. थोडंसं चेंडू राईज झाला आणि तिथे मात्र डॉट बॉल मध्ये तो कन्वर्ट झालाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. स्कोर थांबलाय. 2 चौकार आणि तदनंतर मात्र डॉट बॉल. हा क्लास आहे. गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी करतोय. ओ यावेळेला मात्र पूर्णतः डॉमिनेट केलंय. आणखीन एक डॉट बॉल. चांगला स्टार्ट आहे 6-11 केलवा रोडच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूवरती अधिराज्य आणि प्रत्येक चेंडू हा खूप चांगल्या पद्धतीने आपण बघताय डिस्प्ले केला जातोय. रिप्लेमध्ये आपण बघू शकाल पडल्यानंतर वेगानं हा चेंडू बॅट्समन कडे गेलाय. डॉट बॉल. नितिकेश तयार. पुढचा चेंडू. गतीला परिवर्तन. स्लॉट मध्ये चेंडूला लॉफ्ट करतायत. डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं येतोय. आजच्या दिवसातील पहिला उत्तुंग षटकार. हाताने
तलवार भारी ठाण मांडलंय जेजुरी गडावर थैंक यू कुंदन। पहले ओवर की कहानी बहुत ही जबरदस्त प्रदर्शन रहा है भावेश का, 2 चौके जड़ चुके हैं और एक खूबसूरत सिक्सर और स्टार्ट अच्छा हुआ, बेहतरीन स्टार्ट भावेश ने किया। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती और भावेश के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। लाजवाब स्टार्ट किया है, कमाल का स्टार्ट किया है। 2 अच्छी गेंदें भी आई लेकिन 2 बेहतरीन स्ट्रोक, खास करके पॉइंट के ऊपर से और एक मिड विकेट की तरफ, और उसके बाद में आखिरी गेंद पर वो कमाल का गजब का सिक्सर था। अजीत, इस पारी का, इस आज के दिन का ये पहला छक्का भावेश के बल्ले से, और पहले ओवर की कहानी के बाद, पहले ओवर की जो कहानी है, स्कोर है 15 रन 15, मैग्निफिसेंट स्टार्ट। सन्युमान प्रणित गोलंदाजी ट्रॅकवर येतोय, शेवट खूप चांगला केला, थोडासा स्पॉट मध्ये बॉल आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं आपलं ट्रेडमार्क दाखवताना भावेश पहिल्या षटकासाठी आपण बघतायत 6 मिनिटाचा वेळ गेलाय, याची नोंद असू द्या। प्रणित समोर येतो मृदुल पाटील, उलटा चेंडू, चुकीला माफी नाहीये आणि सरळ लॉंग ऑनला क्लिअर करताना मृदुलच्या बॅटमधनं येतोय उत्तुंग षटकार। तिच्या मायेची सर नाही कुणामध्ये जीव लावे ते वागताना 21 धावा स्कोर कार्ड वरती, उलटा चेंडू आहे प्रणित यांचा, लेंथ इन लाईन मेंटेन करावी लागेल। मृदुल पाटील एक वलंकित नाव आहे, एक मोठा खेळाडू आहे आणि आपलं सातत्य, आपली ताकद, आपली क्षमता दाखवण्याचा प्रयत्न करताना षटकार आलाय। गुड बॅटिंग मृदुल, पुढचा चेंडू, आणखीन एक उलटॉस, चेंडूला एक्झिक्यूट करतात, हा ही लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय 6। जीव लावी ते भक्ताला सार भेटलंय माऊली नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तो। थँक्यू। 27 रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल, खडे खडे थोडंसं ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू आणि अप्रतिम षटकार। 27 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहे। 27 विदाउट लॉस। मृदुल पाटिल, अजीत मैं देख रहा हूँ यहाँ जबरदस्त इलेक्ट्रीफाइड माहौल बना हुआ, तालियां बज रही है, सीटियां बज रही है और मृदुल कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। उल्टा उसके ऊपर बल्लेबाज बॉस, ये खिलाड़ी है कासम का, याद रखेगा इतिहास। मृदुल के बल्ले से कमाल का गजब का छक्का, मैग्निफिसेंट बैटिंग, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। चला दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते मा धावसंख्या 33 वर स्थिरावले। मृदुल पाटील 3 चेंडू 3 षटकार। J11 केलवा रोड थोडासा या ठिकाणी बॅकफुट वरती बघायला मिळतोय, अतिशय अप्रतिम। टीम मीटिंग कमी करायची याची नोंद असू द्या। फुलटॉस चेंडू, प्रत्येक चेंडूवरती मृदुल पाटील याचं ट्रेडमार्क, षटकारांचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळतोय। पुढचा चेंडू, चांगला चेंडू म्हणता येईल, थोडासा खाली राहिलाय, कडे कडे खेळण्याचा प्रयत्न केला, डॉट बॉल आलाय। प्रणितसाठी एक जमेची बाजू आहे। J11 केलवा रोडसाठी एक महत्वाचा चेंडू, मथाने विपक्ष विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी। नेक्स्ट मॅच असेल टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये। पुढचा चेंडू, स्टेप आउट करा, सरळ डाऊन द ग्राउंड, आई एक जबरदस्त देखणा षटकार। धावसंख्या 39 वर स्थिरावते। कारले डोंगराव पडेलय धुका ग, आई माझी सोन्यावर घेतय झोंगा, कारले जबरदस्त डोंगराव कदम पडेलय ताल, बहुत ही जबरदस्त कदम ताल, गेंदबाज का हुआ बुरा हाल और मृदुल की बल्लेबाजी बेमिसाल, गजब की बल्लेबाजी कर रहे हैं, शानदार बल्लेबाजी। और प्रारंभिक बल्लेबाजों ने अजीत धुआंधार बल्लेबाजी करते हुए
ड्रीम स्टार्ट करके दिया है, गेंदबाजों को अनसेटल किया। पावरफुल बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। अतिशय सुंदर विस्फोटक बॅटिंग करताना मृदुल पाटील, प्रणीतच्या अगेन्स्ट काउंटर अटॅक इथे बघायला मिळतोय। हा ही फुलटॉस आहे आणि हा ओव्हर मिड विकेट 30 धावांचं एक महागडं षटक बघायला मिळतंय। धावसंख्या 45 वर पोहोचले 2 षटकांच्या समाप्तीनंतर। रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल प्रणीत पूर्णतः शोल्डर डाऊन झालेले आहेत आणि चुकीचे चेंडू हाताळलेले आहेत। मृदुल पाटीलकडे क्लास आहे नो डाऊट, परंतु तुम्ही जर चेंडू फुलटॉस हाताळाल तर संपूर्ण संघ बॅकफूटवरती जाईल आणि तेच घडलंय। 2 षटकं परिपूर्ण 45 धावा स्कोर कार्डवर। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावरती आहे। चला टीम भावेश आणि मृदुलने केलेली जी बॅटिंग आहे ती अतिशय अफलातून आहे आणि ती तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर भावेश आणि मृदुलसाठी। अफलातून बॅटिंग केले, कडक बॅटिंग केले आणि अजित स्वप्न स्टार्ट करून दिलाय, ड्रीम स्टार्ट करून दिलाय आपल्या टीमसाठी। आइए प्रशांत जी, कमेंट्री स्टुडिओ में आइए। 45 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतायत। उत्तुंग असं षटकार, 30 धावा बघायला मिळत आहेत। नवीन गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील आलाय। इथून स्वप्नीलला कमबॅकिंग करावं लागेल आणि फिल्डिंग टीम थोडंसं लक्षात घ्या, टीम मीटिंग कमी करायची आहे आपल्याला, फायनल खेळायची आहे जास्तीत जास्त षटकांची, त्यासाठी प्रत्येकानं कॉपरेट करा। सकाळची मॅच आपण 5 षटकांची ठेवले, यासाठी आपण आयोजकांना धन्यवाद देऊया आणि वळूया मॅचकडे। थोडंसं फास्ट गरजेचं आहे। स्वप्नील सुबेचिट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय। स्वप्नीलला मात्र इथे कमबॅकिंग करावी लागेल। 6-11 केलवा रोड संघासाठी आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकाल। स्विच हिट रिव्हर्स पूलचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल आलाय। चांगली गोलंदाजी स्वप्नील यांच्याकडनं बघायला मिळते। पुढचा चेंडू स्वप्नील, एक इकॉनॉमिकल षटक गरजेचं राहिलंय संघासाठी। गतीला परिवर्तन, हॅमर केलाय चेंडूला समोर आणि तो झेलची संधी होती तिथे आपण बघतायत। चांगलं फील्ड, अतिशय सुंदर 5 धावा सेव्ह केलेले आहेत। गरज होती एका ब्रेक थ्रूची, विभरचना खूप चांगली होती। चेंडूला आपण बघू शकाल एकदम क्लोज एन्काउंटर, चांगला स्टॉप, अप्रतिम फिल्डिंगचं प्रात्यक्षिक। 5 धावा सेव्ह करत धावसंख्या 1 ने वाढते आणि पोचते ती म्हणजे 46 वर। इथून मात्र एका बाजूने सूर गवसलेला बॅट्समन आहे मृदुल पाटील आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय स्वप्नील। चांगला बॉल थोडासा वळवलाय, टर्न इन बाउन्स, या दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या। आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकाल चेंडूवरती काय घडलंय। पडल्यानंतर गुडलेनवरती थोडासा कट झाला, थोडासा बाउन्स सुद्धा झालाय। चांगला चेंडू आहे, चान्स होता झेलचा परंतु तोही हुकलाय। आज मृदुल पाटील चांगले खेळतायत आणि वेळ ही त्याच्या बाजूनी आहे। 3 चेंडू अवघे 1 धाव। स्वप्नील कमबॅकिंग करताना दिसतोय। पुढचा चेंडू इथे मिस टाइम शॉट, संधी आहे आणि एक अप्रतिम झेल बघायला मिळतोय। मृदुल पाटीलच्या खेळीला फुल स्टॉप, पूर्ण विराम। कठीण काळामध्ये स्वप्नीलने काम केलंय आणि एक मोठी शिकार करताना मृदुल पाटीलला पाठवलंय बॅक टू द डगआउट। तुझ्या पायातला वाजतई घुंगरू, दर्शन घेताय म्हणजे घेताय मिठीचं वासरू, दर्शन घे। चला बॅट्समन थोडंसं वॉर्मअप करत जा आपण। 46 वर पहिला धक्का लागतोय। जबरदस्त सिद्धेश यांची कामगिरी, झोकून दिलं आणि झेल घेत मात्र स्वप्नीलला साथ देतोय। 6-11 केलवा रोडला साथ देतोय सिद्धेश। कम्मालीचं फिल्डिंगचा एफर्ट आहे। प्रणीत थोडासा महागडा ठरला, तदनंतर मात्र स्वप्नीलनं जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि सांगितलंय प्रयत्न आम्ही करू या मॅच मध्ये परत येण्याचा आणि तेच करताना दिसतोय या ठिकाणी। 6-11 केलवा रोड संघ कम्मालीचा कमबॅकिंग आहे। दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 30 धावा, परंतु तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिले आणि थोडंसं कमबॅकिंगचा प्रयत्न आहे। चांगलं बॅटल, चांगलं द्वंद्व, प्रत्येकाची मनं जिंकणारा मॅच आपण बघतोय। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राज तरे, हा एक चांगला फलंदाज आहे। राज तरे स्ट्राईकला आहेत।
खूप चांगल्या पद्धतीचे शॉट सिलेक्शन आणि सुनील यांची एक अप्रतिम फिल्डिंगचा एफर्ट्स आपण तिथे बघतोय. सॉरी अक्षय बेडगा जबरदस्त फिल्डिंग करताना धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि पोहोचले ती म्हणजेच 48. अंतिम चेंडू आहे. चांगलं कमबॅकिंग मॅच मध्ये येण्यासाठी ज्या षटकाची गरज होती ते षटक स्वप्नीलच्या गोलंदाजीतनं आलंय आणि मृदुल सडका एक डेंजरस बॅट्समनची शिकार करत या मॅच मध्ये परतण्याचे संकेत देताना मिस्टर स्वप्नील अंतिम चेंडू घेऊन गुड बॉल. षटकाची झाले समाप्ती. 16च्या सरासरीने आहेत 48 धावा ऑन स्कोर कार्ड. चैत्र पाकाचे महिन्याला आई तुझा डोंगर तनाला. थँक्यू. टीम मीटिंग नकोय. भावेशचा एक अप्रतिम षटकार आपण बघितला ज्याने पहिल्या षटकातील अंतिम चेंडूला ओव्हर मिड विकेट खेळला. त्यानंतर मृदुल पाटील नावाचं वादळ ऍक्टिव्ह झालं आणि प्रणीतच्या व्हेरी फर्स्ट बॉलला लॉंग लेगला क्लिअर करत आपला इंटेंट क्लिअर केलाय. 3 षटकं संपण्यासाठी वेळ गेलेला आहे. किती 16 मिनिटाचा वेळ गेला याची नोंद असू द्या. मृदुल पाटील थोडंसं स्टेप आउट करून अप्रतिम शॉट सिलेक्शन आपण बघतोय. सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार आणि त्यानंतर हा षटकार आपण बघतोय ओव्हर मिड विकेट. 4 मिनिटांमध्ये जर षटक झालं नाही तर एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येईल याची नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय नरेश चिपाड आपण बघतायत. नरेश यावेळेला हुक केला चेंडूला. लेग गलीमधनं चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. धावसंख्या 52. आई तुझा डोंगर तनाला. उगवत्या सूर्याला आई तुझा थँक्यू कुंदन. चला. अजित अत्यंत महत्वाचा सामना आणि 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. 50 धावांचा पल्ला पूर्ण केलाय त्यामुळे टाळ्यांचा गजर होतोय. शानदार बॅटिंग. एक तिसरं षटक अजित बघितलं तर जबरदस्त गोलंदाजी झाली. 4थ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती चौकार आहे. 52 धावा स्कोर कार्डवर. अप्रतिम लॉब. सरळ चेंडू पाठवतायत. मिड विकेट रिझन मधनं येतोय आणखीन एक षटकार. 58 धावा स्कोर कार्ड वरती. अतिशय सुंदर असा भावेश यांचा क्लास गुणवत्ता योग्य वेळी आपल्या बॅटची पॉवर दाखवताना रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल. स्लॉट मध्ये चेंडू होता आणि प्रॉपर एलिव्हेशन आहे. नजर शेवटपर्यंत चेंडूवरती होती. बॅटला खूप चांगलं स्विंग केलं. संख्या वेगानं वाढते. टेन्शन थोडंसं केळवा संघाकडे आहे. चांगला चेंडू फिरायला यायला. नरेश ज्या चेंडूसाठी ओळखला जातोय फिंगर रोल करणं च्यामध्ये आपण बघतायत. खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर कट झाला. डॉट बॉल आला. षटकारानंतर कमबॅकिंग करण्याचा प्रयत्न आहे नरेश यांच्याकडनं. चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू भावेश त्यांच्या बॅटमधनं आपण 2 षटकार बघितलेले आहेत. ते मात्र पूल करण्याचा प्रयत्न आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. विकेट रिझन मध्ये धावसंख्या 1 ने पोहोचेल 59 आणि या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 2 to go. 59 झालेले आहेत. 4थं षटक मार्गस्थ आहे. याच्यानंतर मॅच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. मथाणे विपक्ष विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. पुढचा चेंडू गुड बॉल परंतु तो थोडासा दिशाही नाही. वाईड बॉल बघायला मिळतो. धावसंख्या 60. कांद्याचा उपयोग केला होता थोडासा आणि चेंडू थोडासा टॉस सुद्धा झाला. थोडासा बाउन्स झाला. फलंदाज आहे स्ट्राईक वरती राज. कोलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट खेळला गेलाय आणि फलंदाज राज तरे यांची खेळी येते संपुष्टात. विकेट गॉन.
इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. मथाणे संघ विपक्ष विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षल विस्फोटक बॅटर आहे. भरपूर प्रॅक्टिस नेहमी 100% प्रॅक्टिस मध्ये देतात आणि मॅच साठी मात्र त्यांचा प्रयत्न असतो की 100% द्यायचंय. मनोभावी खेळणारा असा खेळाडू आहे. ज्या पद्धतीने आपण बघतोय की अनेक जण प्रॅक्टिस मध्ये फक्त टाइमपास करत असतात, परंतु हा असा खेळाडू आहे की जेव्हा प्रॅक्टिस करत असतो तेव्हा 100% एफर्ट्स लावत असतो आणि त्याचा फायदा त्याला प्रत्येक मॅच मध्ये आपण बघितले. हर्षलला चांगली बॅटिंग करताना राजतरी माघारी परतल्यात, हर्षल आल्यात. अंतिम चेंडूचा खेळ येणं शेष आहे. अंतिम चेंडू धावसंख्या अमर पाटील आम्हाला सांगतायत 60 झालेले आहेत 15च्या सरासरीने. नरेश चिपाट गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम चेंडू घेऊन चांगला कट केलाय. षटकाची झाले समाप्ती. 4 षटक परिपूर्ण, 60 धावा स्कोर कार्ड वरती. चला टीम मीटिंग नको आहे प्लीज, टीम मीटिंग नको आहे. डोंगर डोंगर दनानला डोंगराचा नौकारेला पडला अगदी कोल्यांची तू माय ग जशी दुधावरची साय आई एकवीरा कारले डोंगरची माऊली आई एकवीरा कारले डोंगरची माऊली. सनिवमान स्वप्नील पुनश दाखल होत आहेत. 15च्या सरासरीने 60 धावा. चांगली कमबॅकिंग बघायला मिळते. 2 षटकामध्ये तब्बल धावा होते 45. तदनंतर मात्र स्वप्नील आणि नरेश यांची उत्कृष्ट कमबॅकिंग, पलटवार अँगल बनवून परफेक्ट ब्लॉक मध्ये मारा बघायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑफला जाईल. प्रणित चेंडूला फील्ड करतायत. तद्वर सिद्धेश चेंडूला फील्ड करतायत. तद्वर 61 धावा स्कोर कार्डवर. 13 चेंडू मध्ये धावा होत्या 60 आणि 11 डॉट बॉल बघायला मिळत आहेत. हेही पुढचा चेंडू लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न स्लॉट मध्ये गेलाय. हर्षलनं दाखवले आपली पॉवर, पाठवले या ठिकाणी मिड विकेटच्या डोक्यावरनं आणखीन एक उत्तुंग षटकार. अतिशय सुंदर शॉट सिलेक्शन हर्षल यांचं. थोडासा चेंज ऑफ द पेस करण्याचा प्रयत्न होता, थोडासा फुलटॉस आणि तदनंतर मात्र हर्षलनं आपलं काम केले. ओहो, परफेक्ट ब्लॉक, वेगवान मारा प्रतियल्ला बघायला मिळतोय. पलटवार करताना स्वप्नील. गुड बॉल. ऐको आई अग्री कोलरची माय ऐको आई अग्री कोलरची माय इथं संकट उभी तुरा इथं संकट उभी तुरा माझा तुझ्यावर भरोसा हाय माझा तुझ्यावर भरोसा हाय माझा तुझ्यावर भरोसा हाय माझा तुझ्यावर भरोसा न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये जातोय. भाविक चांगली गोलंदाजी षटकारानंतर वेगवान मारा बघायला मिळाला आणि सरळ यष्ट उद्ध्वस्त करतोय स्वप्नील. न्यूमॅन भाविक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. जसं या ठिकाणी पहिला हाफ संपेल मथाणे आणि विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संघाचे संघनायक आपण टॉस ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या षटकातील चेंडू झालेले आहेत 3. पुढचा चेंडू गती परिवर्तन, हलकासा लेग ब्रेक. चांगली गोलंदाजी करतायत स्वप्नील. पूर्णतः कंट्रोल मध्ये षटक, लेग बायच्या रूपाने सिंगल परिपूर्ण. 68 धावा ऑन स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतात 68. पण बघू शकाल फॉल ऑफ विकेट कशा पद्धतीने विकेट बघायला मिळाले. पहिला विकेट ज्या पद्धतीने झेलमध्ये कन्वर्ट झाला. सिद्धेशांचं जबरदस्त एफर्ट आपण बघितलंय.
स्वप्नील पुढच्या तयार होताना चांगला चेंडू हाताळलाय, चांगली कमबॅकिंग केलवरोड संघ करताना आपण बघताय. जबरदस्त थ्रो, आणि इथे मात्र आपण बघतायत थर्ड अंपायर घेतलं गेलंय. राकेश सर या. तर आपण या ठिकाणी चेक करतोय काय घडलं एक्झॅक्ट तिथे. नाही, मथाने टीमचे कॅप्टन आपण सज्जरायचे टॉससाठी. शेवटचं षटक मैदानावरती सुरू आहे, त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये टॉस. ओयूटी आउट, विकेट. नक्कीच भावेश यांना माहिती होतं की ते बाद झालेले आहेत आणि त्यासाठी ते जात होते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. एक उंचपुरा बॅटर अक्षय, स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला बघायला मिळते. खेळाडू वृत्ती खूप चांगली दाखवले भावेशनं. स्कोर पूर्णतः ब्रेक केलाय. आपण जर बघितलं पूर्णतः थांबवलंय J11 केलवरोड संघानं 68 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि या षटकातील अंतिम व्यासपीठावरती निकेशजी कणी यांचं शुभागमन झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुंदर असं जे विकेट बनवले आपण पाहतोय मैदान, त्यामध्ये निकेशचा देखील सिंहाचा वाटा. कल्पेश बरोबर ही जी टीम आहे ही आपली तरुणाई आहे. त्यांनी सुजल आहे, सुजल तुझंही मनापासून स्वागत आहे. निकेश मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपलं अत्यंत सुंदर विकेट आपण बनवलेली आहे. 69 69 धावा स्कोर कार्डवरती. अंतिम चेंडू घेऊन स्वप्नील चांगला कट केलाय आणि स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल इथे. ज्या पद्धतीने पलटवार केलाय, परंतु हाही चेंडू जातोय वॉर रूम मध्ये. चेक केलं जाईल एक्झॅक्ट काय घडलंय. तोपर्यंत निर्णय येण्यापर्यंत आपण वळूया टॉस कडे. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला. तर आपण बघतोय काय घडलंय. मताने टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या, कारण इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस केला जाणार आहे. 10 वाजून 1 मिनिट झाली. फेअर बॉल आणि टार्गेट ठेवले 7-0 70चं. चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. तोपर्यंत एडवण संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. एडवण संघ त्वरित फील्ड अरेंज करायची आहे. उडतोय आपण टॉस आणि कुंदन सरांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी विपक्ष मॅच आपल्याला बघायला मिळेल. मथाने संघाने की या टॉस साठी आमचे डीजे कॅन्डी कुंदन घरत यांच्या शुभ हस्ते आपण करतोय कॉइन स्पिन. दीपेश वेलकम कल्पेश. तर 4 षटकांचा मॅच असेल याची नोंद घ्या. 4 षटकांचा मॅच, 4 गोलंदाज अनिवार्य. कल्पेश यांचा कॉल. अमोल पाटील आलाय. टॉसचा मित्र किती महत्वाचा होता? भरपूर महत्वाचा होता. आता टॉस जिंकला तर काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. तुमची फ्रीट सुपर हिट मधली मॅच आहे. कोण 2 आयकॉन बघायला मिळतील? मला काय माहिती नाही, भाऊ येईल तेव्हा माहिती पडेल. तर टॉस जिंकला असता दीपेश काय घेतलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं. आता बॅटिंग करायची आहे, सकाळचं सत्र आहे. किती धावा एक माइंडसेट आहे की झाल्या तर एक मॅचला मजा येईल? 50+ करायचा विचार कर. आणि आपल्या संघामध्ये आयकॉन कोण बघायला मिळतील? केतन आहे आणि चेतन पाटील.
केतन आणि चेतन बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण बघतोय. खार्डी विभागातील एक नामवंत गोलंदाज म्हणून केतन भोईर आणि सरपाडा उमरोळी विभागातील एक विस्फोटक बॅटर म्हणून चेतन, अशी दोन पॅकर्स आपण मथाणे संघामध्ये बघतोय. वळूया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. थैंक यू अजीत. जिंदगी दिए तो जीने का हुनर भी देना, पाँव बख्शे तो खूबसूरत सफर भी देना, गूंगा तमय गुफ्तगू तूने सिखाई, अब बोलूंगा तो बातों में असर भी देना. नमस्कार, मैं हूं प्रशांत और आप देख रहे हैं अमोल पाटिल स्मृति चषक 2025 चौथा संस्करण है और आज का आखिरी दिन. बल्लेबाजों को जल्दी मैदान के अंदर आना चाहिए. मैदानावरचं क्षेत्ररक्षण सजून घ्या. त्याचबरोबर बॅटर झाला मैदानावरती. आघाडीचे दोन्ही बॅटर जास्त वेळ घेऊ नका. 10 वाजून 3 मिनिटं झालेली आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. महत्वाचा सामना आहे. चला बॅटर आघाडीचे दोन्ही बॅट्समन मैदानावरती पाठवा. अमोल पाटिल स्मृति चषक 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं. आज ग्रैंड फिनाले है. कैश प्राइस 1 लाख और उसके साथ खूबसूरत ट्रॉफी. मैन ऑफ द सीरीज के लिए ब्रांडेड बाइक अगम मोटर्स हमारे स्पॉन्सर है. और अब फिलहाल प्रारंभिक बल्लेबाज धीरे धीरे मैदान की ओर आ रहे हैं. सुबह का सत्र, धूप खिल चुकी है. आकाश में बिल्कुल वो सफ़ेद बादल और खूबसूरत ग्राउंड आप देख रहे हैं. उसके साथ आउटफील्ड भी बहुत बढ़िया. 10:04 का समय हो गया है तो मैच जल्दी शुरू करना है. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं और इस मैच में 70 रनों का लक्ष्य रखा गया है. जे 11 किलवा और आई आशापुरी 11 के बीच ये मुकाबला इंपॉर्टेंट मैच है. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. मथाने और विट्ठल रखमाई विट्ठलवाड़ी, ये भी एक बहुत बड़ा मुकाबला है. गेंद और बल्ले के बीच एक जबरदस्त जंग देखने का मौका दर्शकों को जरूर मिलेगा. और प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. कुंदन हमारे साथ जुड़े हुए. कुंदन, आपका स्वागत है. अमर शेखर हमारे स्कोरर हैं और दोनों कैमरेमैन बिल्कुल रेडी, ऑल सेट. मुकाबला बस शुरू होने जा रहा है. मैंडेटरी पावर प्ले का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. एक खिलाड़ी फिलहाल आप देख सकते हैं थर्ड मैन पर पॉइंट है. उसके साथ एक स्टॉक कर पर खिलाड़ी मिड ऑफ है. ऑन सेट पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग और फाइन लेग पर खिलाड़ी है. राज अपनी बॉलिंग मार्फत तैयार है. गेंदबाजी करेंगे और सामना करने के लिए नरेश. 70 रनों का टारगेट. पुल लेन, बहुत अच्छी गेंद थी. स्टार्ट अच्छा किया गया. सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं. जीतने के लिए 70 रनों की जरूरत है तो ये मैंडेटरी पावर प्ले बहुत इंपॉर्टेंट रहेगा. खास करके बल्लेबाजों के लिए स्टार्ट अच्छा करना चाहिए, तब जाकर मजा आएगा इस मुकाबले में. बिंदी गेंद के साथ राज ने आगाज किया. ऑफ स्टंप के बाद तेज तर्रार गेंद थी. बल्लेबाज नरेश ज्यादा नहीं समझ पाए. आगे खेलना है, पीछे खेलना है, दुविधा में रहे. गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई मौका नहीं है. सुदीबी गेंदबाजी इस ओवर में राज द्वारा. इंपॉर्टेंट मुकाबला अमोल पाटिल स्मृति चषक 2025 का जबरदस्त खेल. गेंदबाजी कर रहे राज. दोबारा कट करने का प्रयास किया. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. लाजवाब गेंदबाजी राज द्वारा. बैंक बैलेंस है आपके पास. 70 रन आपको डिपेंड करने हैं. दोनों बल्लेबाज फिलहाल चर्चा करते हुए अक्षय और नरेश. अक्षय ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की इस प्रतियोगिता में. अच्छा प्रदर्शन रहा है. मैन ऑफ द सीरीज की जो बाइक है अगम मोटर की तरफ से स्पॉन्सर की है. आज पता चलेगा ये बाइक किसको मिलने वाले, किसको लाइक ज्यादा मिलने वाले, किसको बाइक मिलने वाली है. गेंदबाजी करेंगे गेंदबाज राज. ऑफ स्टंप के बाहर और वाइड यॉर्कर. सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं. 4 मीटर और 2 मीटर का बहुत ही अच्छा इस्तेमाल राज ने किया. इस ओवर में 4 बिंदी गेंदें हैं. नरेश समझ नहीं पा रहे, गेंद को पढ़ नहीं पा रहे. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन राज द्वारा. सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद
कट करने का प्रयास, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। कमाल की गेंदबाजी इस ओवर में, गेंदबाज राज द्वारा 5 डॉट बॉल। क्या मेडन ओवर आएगा वो देखने वाली बात है। आखिरी गेंद है, सदीबी गेंदबाजी इस ओवर में, गेंदबाज राज की तरफ से। गेंद को स्ट्राइक कवर क्षेत्र में खेल दिया, बेहतरीन स्ट्रोक। नरेश रखेंगे अपने पास स्ट्राइक। इस ओवर में केवल 1 रन, मात्र 1 रन। बहुत ही जबरदस्त गेंदबाजी रही है गेंदबाज राज द्वारा। पहले ओवर की कहानी समाप्त, स्कोर 70 रनों का पीछा करते हुए 1 रन बगैर किसी नुकसान के। टीम मीटिंग ना करे, टीम मीटिंग ना करे, तर सर्व खेळाडू आपल्या आपल्या जागेवर जातील। कुंदन या एक सुंदर गाणं घेऊन पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धाबा 1। इंपॉर्टेंट मुकाबला है और 10:09 का समय, वक्त भी बहुत इंपॉर्टेंट रहेगा। इस बार बल्लेबाज की बात करें तो अक्षय के ऊपर दारोमदार नरेश स्ट्राइकर की तरफ है और पहले ओवर में बेहतरीन स्टार्ट करके दिया अपनी टीम के लिए राज ने। आइए अशापुरी एडमंड टीम सक्षम टीम है, दूसरी तरफ से जय इलन केलबा, इनके पास भी टैलेंटेड खिलाड़ी है, प्रतिभाशाली खिलाड़ी है, लेकिन संतोष दादा मात्रे विठ्ठलवाडीचे सुपुत्र आहेत आणि पश्चिम रेल्वे जीवदानी बनलेले आहे। अर्थात या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांचं देखील आगमन झालेलं आहे। सर आपले मनापासून हार्दिक स्वागत है, वेलकम। खूबसूरत स्ट्रोक है, बेहतरीन टाइमिंग, स्ट्राइक कवर पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। 1 रन के साथ नरेश नौ स्ट्राइकर इनकी तरफ चले गए। स्कोर 2 रन, 70 रनों का पीछा आपको करना है। बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला। अमोल पाटिल स्मृति चषक 2025 बेहतरीन आयोजन इस प्रतियोगिता का। आज का वो ग्रैंड फिनाले 1 लाख और वो खूबसूरत ट्रॉफी जो है ना किसको मिलने वाली है। ऑन साइड पर खेलना चाहते थे, ऑफ टाइम के बाहर गेंद मधुल द्वारा बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। गेंद चकमा देती में चली गई, विकेट की परत के रन बनाने का कोई मौका नहीं है और धीमी रफ्तार के साथ स्कोर बन रहा है। अब फिलहाल स्कोर है 2 रन बगैर किसी नुकसान के। नरेश के खाते में 2 रन है, अक्षय को अपना खाता खोलना है। टप्पा खाने के बाद 4 पट की भी गेंद, कान से सिट्टी बजाती हुई गेंद चली गई विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई मौका नहीं है। सही इलाके में गेंदबाजी और अच्छा वेरिएशन गेंदबाज मृदुल द्वारा। पहले ओवर में राज असरदार बने, कमाल की गेंदबाजी आज राज द्वारा और उसके बाद में मृदुल सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे। फुल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक है खिलाड़ी दायरे के अंदर, इनफील्ड के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए मच नीडेड बाउंड्री। इंपॉर्टेंट मुकाबला ये, टीट फॉर टैट, जवाबी हमला करने का समय भी आ गया है। सोचो मत, शुरुआत करो, वादा मत करो, साबित करो, बताओ मत दिखाओ, ये करके दिखाओ। आज आपको क्या करना है, बताने की जरूरत नहीं है। 70 रनों का पिच आपको करना है तो करके दिखाना है। जबरदस्त, एफर्टलेस, मैग्निफिसेंट, सुपर, क्या शॉट था ये, चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार चौका। बल्ले के बीचों बीच बल्ले का पूरा चेहरा दिखाया और इनफील्ड के ऊपर से सीधे बल्ले से गेंद को खेल दिया था। 1 बाउंस गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। बेहतरीन टाइमिंग, अक्षय द्वारा 2 चौके बजट चुका स्कोर। इसी के साथ डबल बिगर में 10 रन जीतने के लिए 70 चाहिए। दूसरा ओवर प्रगति पर है। इस ओवर की अगली गेंद बैकफुट में जाके गेंद को खेलना चाहते थे, कवर क्षेत्र में पॉइंट पर खिलाड़ी है। उससे पहले गेंदबाज मुदिल ने गेंद को फील्ड किया। 2 ओवर का खेल समाप्त, अक्षय अपने पास रखेंगे स्ट्राइक। स्कोर कुल मिलाकर 11 रन बगैर किसी नुकसान के। अमोल पाटिल स्मृति चषक 2025 सीजन 4। Warm welcome to all the viewers and spectators. We are watching most prestigious tournament Amol Patil Smriti Chashak 2025. After completion of 2 over, score 11 पर नॉन। 70 रनों का पीछा करना है। आपके पास 18 गेंदें अभी भी शेष है और 18 गेंदों में जीतने के लिए फिलहाल 59 रनों की जरूरत है। लक्ष्य बहुत बड़ा है, कुबी का पानी बहुत गहरा है। चर्चा ज्यादा ना करे, मैच जल्दी शुरू करना है। 10:12 का समय हो गया है। वक्त जो है ना वो रुकने वाला नहीं है और 2 ओवर के लिए आपने जो समय लिया, 13 मिनट का समय अभी भी बचा हुआ 2 ओवर के लिए। तो 2 ओवर में बढ़िया गेंदबाजी आपने की है।
2 ओवर कंप्लीट करने के लिए आपने कम समय लिया, लेकिन इसका मतलब ये नहीं कि तीसरा ओवर शुरू करने के लिए आपको ज्यादा वक्त लेना है। 20 मिनट का समय आपको वह दिया गया है। बेहतरीन खेल मैदान के अंदर शानदार प्रदर्शन इस बार इस प्रतियोगिता में आई आशापुरी एडमन टीम का। जे 11 केलवा की बात करें तो उनको रन चाहिए, रनों के भूख को बढ़ाने का समय आ गया और अक्षय बल्लेबाजी बहुत बढ़िया कर रहे हैं। कमाल के स्ट्रोक थे, बल्ले के बीचों बीच भी में गए, इन्होंने स्ट्रोक जड़े थे, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर की बात कर तो 11 रन, 59 रनों की जरूरत है, 18 गेंदों का खिलाना बाकी है। जतिन अपने बॉलिंग मार्फत तैयार गेंदबाजी करने के लिए। ऑफसाइड पर थर्ड मैन पॉइंट, स्ट्राइक ओवर लॉन्ग ऑफ, ऑफ स्टंप के बाहर गेंद पॉइंट के ऊपर से खेल दिया, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक है। थर्ड मैन पर खिलाड़ी गेंद को रोकने की कोशिश, गेंद नहीं रोकने वाली, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4। तीसरा चौका अक्षय जड़ चुके हैं। स्कोर मोशन 15 पर रन, चेसिंग टारगेट ऑफ 70 रन। उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं। अब चौके तो आपने जड़े, लेकिन यहाँ से वो बड़े स्ट्रोक चाहिए, सिक्सर की भी जरूरत होगी। अमोल पाटिल स्फूर्ति चषक 2025 बहुत ही शानदार आयोजन। आज का ये पहला मुकाबला, दूसरे मुकाबले के लिए मथाने और विट्ठलवाड़ी आपको तैयार रहना है। गेंदबाजी करे जतीन और पहली गेंद पर स्वैग से स्वागत, चौके के साथ स्वागत हुआ। शानदार पारी कर रहे बल्लेबाज अक्षय अपनी टीम के लिए। जे 11 केलवा जीतने के लक्ष्य आपके सामने है 70 रनों का। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है, गेंद के नीचे लपक लिया कैच। जतिन को सफलता मिली है, तालियों की आवाज आ रही है। बल्लेबाज अक्षय बैक टू द पवेलियन, 13 रन बनाए 3 चौकों की मदद से। ऑन साइड पर गेंद को पुल किया गया था, मिड विकेट पर बहुत ही जबरदस्त फील्डिंग, शानदार कैच। हर्षल ने कैच लिया है, बेहतरीन कैच था बाउंड्री लाइन पर। न्यू बैटर प्रणीत, लक्ष्य बहुत बड़ा है, टारगेट बहुत बड़ा है। अगर टारगेट बहुत बड़ा है तो अपोनेंट टीम के गेंदबाजों को टारगेट करने का समय आ गया। महत्वाचा सामना मैदानावरती, धावफलकावरती एकूण धावसंख्या झाली 15। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल। क्षेत्ररक्षक स्ट्रायकरला एकच धाव मिळेल। एकेरीने धावसंख्या आता धावफलकावरती आहे 16 धावा। अत्यंत महत्वाचा सामना अमोल पाटील स्मृती चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम, शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं। बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी सध्या आपण पाहतोय आणि समीकरणाच्या दिशेने मी तुम्हाला घेऊन जाईल। महत्वाचा सामना, जतीन गोलंदाजी मार्कवरती, सुरेख गोलंदाजी, शानदार कामगिरी करत असताना स्ट्रायकरला खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पार, चौकार, मच नीडेड बाउंड्री। महत्वाचा सामना आहे। पाटील नेटवर्क वरती आपण या ठिकाणी हा दिमागदार खेळ पाहतोय। धावफलकावरती एकूण धावा 20, 70 धावांचा पाठलाग, अशा पल्लवित करणारा चौकार नरेशच्या बॅटमध्ये येतोय। आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू, 50 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडूवरती नजर असतो, चेंडू रीड करणं गरजेचं आहे। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित झाला। लेग बायचा इशारा पंच करत असताना धावसंख्या झाली 21, अजूनही 49 धावांची आवश्यकता आणि 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। आणि पाटील नेटवर्कवरती या क्रिकेटच्या खेळाचा आपण आनंद घेतोय। अमोल पाटील स्मृती चषकाचा थरार, शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं। आठवडीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार, फटका अप्रतिम आहे। ध्येय मोठं असेल तर या ठिकाणी झेप देखील मोठी घ्यावी लागते, हे इथे माहिती आहे बरोबर हर्षलला। हर्षलनं पकडला हा दुसरा झेल आणि बॅट्समन प्रणीतचा संपला खेळ। सिद्धेश मैदानावरती दाखल होतोय। संतोष दामोदर म्हात्रे विठ्ठलवाडी यांच्याकडून या स्पर्धेकरता 1500 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे।
सर आपले मनापासून धन्यवाद. एकदा सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्यांचा गजर संतोष दामोदर म्हात्रे यांच्यासाठी करूया. सर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजेंद्र गोवऱ्या भोईर जलसार मिस्त्री यांच्याकडून 1,000 रुपये. बाबूराव जयराम भोईर विठ्ठलवाडी पश्चिम रेल्वे यांच्याकडून 1,101. किरण विश्वनाथ कारभारी विरातंडचे सुपुत्र 500 रुपये. त्यांचेही मनापासून धन्यवाद. मैदानावरती आत्ता जो सामना सुरू आहे तिथे जर बघितलं तर केवढा संघ थोडासा अडचणीत सापडलाय. 12 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळेल का? या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी होते त्यावरती या सामन्याचं समीकरण, गणित, परिणाम सर्व काही अवलंबून आहे. स्विंग अँड मिस. पहिल्या चेंडूवरती कोणती धाव नाहीये. उर्वरित चेंडूचा विचार केला तर 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मृदुलचं हे अतिशय महत्त्वाचं दुसरं षटक आहे. पहिल्या षटकात राजनं अफलातून कामगिरी केली, फक्त 1 धाव दिली. मृदुलने पहिल्या षटकात 10 धावा दिल्या. जतीनच्या षटकात 10 धावा, 2 गडी त्यानं बाद केले. ऑन साईडला 1-2 बघूया. एकेरी धावेवरती समाधान. आणि आता याचं जे अंतर कमी करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये व्हायला पाहिजे, कारण ज्या पद्धतीनं शेवटचं षटक आहे त्या षटकामध्ये कमीत कमी 20-25 धावा जर राहिल्या तर सामन्यामध्ये थोडीशी रंगत येईल. याचा अर्थ या षटकात तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. पाहिलं गेलं क्षेत्ररक्षक आहे, 1च धाव मिळेल. एकेरीनं धावसंख्या वाढते. सुरेख कामगिरी मैदानावरती करत असताना गोलंदाज मृदुल कोणत्या प्रकारचं फ्रीडम देत नाहीये, मुभा देत नाहीये. आई आशापुरी एडमन संघाचं पारडं जड आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. खरं तर इथे मोठ्या पटकांची आवश्यकता असताना चेंडू रीड करायचा आहे, कोणता चेंडू सोडायचा आहे, सगळं महत्त्वाचं आहे. शॉर्ट सिलेक्शन देखील तितकंच महत्त्वाचं. असरदार गोलंदाजी करत असताना मृदुल. अवैध खेळ. चेंडू ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये बस. क्षेत्ररक्षक 1च धाव मिळेल. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. निर्णायक क्षण असतील J11 केळवासाठी, कारण हा सामना त्यांना जिंकायचा होता. परंतु पहिल्या इनिंगमध्ये, पहिल्या डावामध्ये जबरदस्त कामगिरी केली बॅटरनी. बाबेश आणि मृदुल पुढे सरसावत. फटका चांगला खेळ आहे. लॉग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. बॅट्समनचा संपलाय खेळ. सातत्यानं विकेट. राज कमाल करतोय आज. अडचणीत सापडलाय J11 केळवा संघ. या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती संतोष दामोदर म्हात्रे विठ्ठलवाडीचे सुपुत्र दाखल झालेले आहेत. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. 1,500 रुपयाची आर्थिक मदत त्यांनी केली. मैदानावरती खेळ जर बघितला तर बॅकफुटवरती आहे J11 केळवा. मथाने आणि विठ्ठलवाडी पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे. टीम मीटिंग करू नका, मला वाटतं त्याची आवश्यकता पण नाहीये. हे 11 खेळाडू तुम्ही सेलिब्रेशन केले, चला आपापल्या जागेवरती. जे काही करायचं ते बॅट्समनला करायचं आहे. तुम्हाला काही करण्याची गरज नाही, फक्त नॉर्मल क्रिकेट खेळण्याची आवश्यकता आहे. आणि अशा वेळेला टीम मीटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे. 6 चेंडू 46 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. भावेशचे षटक आहे. आज अफलातून बॅटिंग केले अष्टपैलू खेळाडू मृदुल आणि भावेश भाव खाऊन गेलेत. सुरेख कामगिरी केली, सुंदर बॅटिंग केले. मोठी धावसंख्या पाठलाग करत असताना J11 केळवा संघाची दमछाक. नवीन बॅटर किसन. भावेश पहिला चेंडू. कुटुंबाचा लेग ब्रेक होणारा चेंडू होता. ऑन साईडला खेळायचं बॅटची कड आणि बॅट्समन बाद झालाय. J11 केळवा बॅकफुटवरती 5 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. आई आशापुरी इडबन मजबूत पकड या सामन्यावरती. दमदार कामगिरी केले. मताने संघ पुढचा सामना खेळण्याकरता तयार आहे. विठ्ठलवाडी आपण यजमानात लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे सामना समाप्त झाल्यानंतर. ध्रुव 11 केळवा आपण रिपोर्टिंग करा. त्रिश 11 नवापूर आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. आई जगीमाता धाकटी डाणू आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. महत्त्वाचा सामना मैदानावरती. शानदार खेळ प्रेक्षकांसाठी. परभणी आजचा शेवटचा दिवस. 1 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेकरता चॅम्पियन बनणाऱ्या टीमसाठी.
डीप इन द क्रीज जाऊन खेळायचं होतं. ऑफ टाइमच्या बाहेर चप्पल बॅट पण झाला होता, परंतु या मॅचमध्ये तिखट मारा केलाय गोलंदाजाने. पहिल्या षटकात फक्त एकच धाव. छान सुरुवात करून गेली होती राजनं. त्यानंतर मुदूंनं फक्त 10 धावा दिल्या. जतीननं 10 धावा देत 2 बळी प्राप्त केले. मैदानावरती भावेश देखील भाव खाऊन जातोय. धावा या ठिकाणी येत नाही येत आणि धावांचा दुष्काळ मैदानावरती. विजयाच्या उंबरठ्यावरती आई आशापुरी एडबन. यष्टीरक्षक झेल टिपणार आहे. फलंदाज बाद. दीप 16 देखील दाखल झालाय. आई आशापुरी एडबन संघ आज पहिल्या सामन्यावरती निर्विवाद वर्चस्व. निर्वातपणे या सामन्यामध्ये बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग क्लास केले. नवीन बॅटर मैदानावरती आदित्य. चेतन दरम्यान याच दरम्यान आपण मुख्य मंचावरती बघतोय मांडे विठ्ठलवाडी सरपंच साहेब आदरणीय व्यक्तिमत्व महेंद्रजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचं शब्द फुलाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय गोविंद म्हात्रे साहेब यांचंही शुभागमन झालंय. त्यांचे आम्ही शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय रमाकांतजी म्हात्रे साहेब यांनी सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलाय. त्यांचे हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. सन्माननीय जगन्नाथ भोईर यांचं शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही करतोय शब्द फुलाने हार्दिक स्वागत. अतिशय सुंदर अशी स्पर्धा, एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची टुर्नामेंट. अल्पावधीमध्येच संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या स्पर्धेचं नाव खूप उंचीवरती नेऊन ठेवलंय आमच्या सर्व आयोजकांनी, ती स्पर्धा आपण बघतोय. यंदाच्या 4थ्या पर्वामध्ये या स्पर्धेला ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य मिळालंय, कुमार अमोल पाटील स्मरणार्थ अमोल पाटील स्मृती चषक 2025चा एक नेत्रदीपक सोहळा. खेळाडूंसाठी जे सर्व टी शर्ट आम्हाला सौजन्य केलेले आहेत हिंदुश्री कुणालदादा पाटील यांच्याकडनं, त्यांचे आम्ही आभारी आहोत. अगम मोटर्स अभिनेश दादा किनी यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्यांनी आम्हाला सौजन्य केले. प्रथम चषक आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे कैलासवासी मानकुबाई माणिक म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सुनीलजी माणिक म्हात्रे यांच्या सौजन्याने. द्वितीय चषक आम्हाला प्रोव्हाइड केला आहे कैलासवासी रजनी जनार्दन किनी यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण जनार्दन किनी यांच्या सौजन्याने. तृतीय पारितोषिक वेदांशी कुंदन किनी यांच्या सौजन्याने. आणि चतुर्थ चषक स्वर्णी एंटरप्राइजेस दीपेश पाटील यांच्याकडनं. मालिकावीर ब्रदर्स स्पोर्ट्स ट्रॉफी सफाळे यांच्याकडनं आपण बघताय. उत्कृष्ट फलंदाज युवी एसिका कुंदन घरत याचकडून आणि उत्कृष्ट गोलंदाज युवी एसिका कुंदन घरत यांच्याकडून आम्हाला सौजन्य केलं आहे. मॅन ऑफ द मॅच SP स्पोर्ट्स पंकज पालन असतील, त्यांच्याकडनं इनर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी. आणि अनिकेत राऊत यांच्याकडनं विश स्पोर्ट्सच्या माध्यमातून सॉक्स. उत्कृष्ट गोलंदाज जीवदानी स्पोर्ट्स सन्माननीय संजय पाटील सरांच्या माध्यमातून सौजन्य झाले. आणि श्री समर्थ कृपा शुद्ध पेयजल कुंदन गोपीनाथ किनी यांच्या सौजन्याने पिण्याचे बिस्लरी पाणी आम्हाला प्रोव्हाइड केले. आमचे जे सर्व दाते आहेत ज्यांनी वस्तुरूपाने आर्थिक